तारखेला बजेट ऐकला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला काही दिलेलं नाही. लोकांना अपेक्षा होत्या. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण जे यूट्यूबचं चॅनल पाहतात, एक आशा असते की आपली काहीतरी बातमी असेल, परंतु आम्ही सातत्याने सांगतोय की ह्याच्यावरती आपली चांगली बातमी जी काय यूट्यूबवरती येईल असं मला वाटत नाही. जी काय निर्णय असेल तो टी व्हीवरती जाहीर होईल, तो पेपरला येईल. परंतु काही लोकांचा तो धंदा आहे की तुम्ही जर ती बातमी ऐकली पाहिली तर त्यांना पैसे मिळतात. आणि त्यांना माहीत झालेलं आहे की देशामध्ये 78 लाख आणि 80 लाख संख्या झाली आपली. हे लोक आपली बातमी रोज काही ना काही चेक करतात आणि त्यामुळे त्या खोट्या बातम्या पेरून जे काही लोक रस्त्यावरती येऊन काहीतरी करायला पाहतात ते सुद्धा शांत होऊन जातात. काहींना असं वाटतं की आपोआप होणार आहे, मोर्चाची गरज नाही, आंदोलनाची गरज नाही, अशी एक भावना आहे. परंतु याला आपण फसू नये हे तुम्हाला मी आपल्याला या निमित्ताने सांगतो आहे. आता आपली परिस्थिती आपल्याला माहिती सर्वांना. 2014 पासून आता एक 12 वर्षाचं टर्म झालं. आपला कुंभमेळा आता आला, परंतु आपले सरकार आणायला तयार नाही. ज्या सरकारला हलवायचं असेल तर काहीतरी मोठं आपल्याला आंदोलन करावं लागेल. परंतु आंदोलनामध्ये काय मोजतात? डोके मोजतात. या नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 35,000 लोक हे पेन्शनर आहेत. परंतु रस्त्यावरती उतरायचं म्हटलं की त्याच्यातला 1% सुद्धा आता यायला तयार नाही. काही लोक दिल्लीपर्यंत गेलो, 4 ते 5 तास दिल्लीला मोर्चे करणारे सुद्धा आपले अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, आपले नेते उपस्थित आहेत. परंतु आपल्याला लढण्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, आज आपण आंदोलन केलेलं आहे, उद्या सुद्धा भारतातल्या भारतीय जनता पक्षाची BNS कामगार संघटना सोडून सर्व संघटना उद्या देशभर 1 दिवसाचा संप करत आहेत. उद्या नाशिकमध्ये सुद्धा सर्व कंपन्या बंद राहणार आहेत, सर्व कामगार एकत्र येणार आहेत आणि 10 वाजता गोल क्लब मैदानापासून भव्य असा मोर्चा उद्या सुद्धा निघणार आहे. आणि या सर्व देशातल्या ज्या काही 11 मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये आपली पेन्शनची 9,000 रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता या मागणीचा समावेश उद्याच्या संपामध्ये केलेला आहे. याचा अर्थ तुम्ही एकटे नाही, तुम्ही फक्त पेन्शन फक्त मागणी करतात असे नाही, जे कामावर आहेत त्यांना सुद्धा कळालेलं आहे की गेल्या अर्धा उद्या ते विचार होतील. म्हणून मिनिमम पेन्शनचा जो प्रश्न आहे हा सगळ्यांचा प्रश्न आपला देशासाठी आहे. आणि म्हणून त्याच्या आंदोलनामध्ये जे नाशिकमध्ये राहतात त्यांना विनंती करेल, उद्या आपण 2 तासाचा वेळ गोल मैदानामध्ये 10 वाजता करणार आहोत आणि 12 वाजता आपलं आंदोलन मोर्चा फक्त रिबेटच्या सिग्नल आणि कलेक्टर ऑफिसला संपणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी होण्याचा प्रयत्न करा. आपल्याला कल्पना आहे की आता नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि कुंभमेळ्याला सुद्धा अनेक मंत्री येणार आहेत. त्या मंत्र्यांना जर त्रास द्यायचा असेल, सगळ्यांची इच्छा असेल आणि आपला पोटाचा प्रश्न असेल तर आपल्यामध्ये भूमिका असली पाहिजे. केंद्र सरकारचा आलेल्या मंत्र्याला जाब विचारला पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये बोलल्याशिवाय लढल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. जर सगळ्यांचं एकमत असेल तर आपण कुंभमेळ्याच्या निमित्तानं जे मंत्री येतील त्यांना मंत्र्यांना आपल्या पेन्शनचा प्रश्न शांततेच्या मार्गाने विचारण्याचा संकल्प आपण करूया असं मी आपल्याला आवाहन करतो. आहे का तयारी? कारण परत घाबरतात जेलमध्ये टाकून देतील. आम्हाला सवय झाली जेलमध्ये जाण्याची आणि जेलमध्ये जायला आता तयार व्हायला पाहिजे. आपले नांदुरा बोराडे कोणतरी म्हटलं आपल्याला की आता प्रकाश नाईकही म्हटले की आता आपल्याला घरी बसून चालणार नाही. कारण 95ची पेन्शन 2014पर्यंत मिनिमम पेन्शनचा जो प्रश्न आहे याच्यातले आपले जवळपास 50% लोक आपल्यात आता राहत नाहीत. आपल्याला सोडून ते गेलेले आहेत. जे काय आता शिल्लक आहोत त्याच्यातले अनेक लोक आपले काही परिस्थितीमुळे घराच्या बाहेर येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु आपल्याला संघर्ष चालू ठेवावा लागणार आहे. आणि म्हणून दिल्लीमध्ये आता आंदोलन सुरू आहे. अजून त्याचं मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पाचा दुसरा भाग सुरू होईल. आपली विनंती आहे की केंद्र सरकारने आपल्या या सगळ्या मागण्यांचा विचार करून
येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपली मागणी मंजूर करावी, अन्यथा देशभर आपण सर्व पेन्शन संघटना एकत्र आल्या आहेत आणि सगळ्यांनी मिळून आपण ठरवलेलं आहे की आपण या सरकारला आता शांत बसू देणार नाही. हा संकल्प आपल्याला आजच्या आंदोलनातून करायचा आहे. म्हणून येणाऱ्या काळात सर्व जिल्ह्याचे पेन्शनर्स एकत्र येत आपण जाणीवपूर्वक आपला आवाज हा पुढे नेण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून आजचं जे आंदोलन आहे त्याची दखल केंद्र सरकार घेईल अशी आपण अपेक्षा करूया. सर्व 5 मिनिटं फक्त भरतंय. आपण आपलं निवेदन देणार आहोत. निवेदन देऊन झाल्यावरती आपण PFच्या कमिशनरांना सांगणार आहोत की आपले 7 पानाचं जे आंदोलन आहे ते पूर्ण आपण आपल्या आंदोलनाच्या मागण्या या दिल्लीपर्यंत जाऊ दिल्या पाहिजेत. या देशातल्या प्रमुख 5 पेन्शनरांच्या संघटना या सुद्धा आता एकत्र आलेल्या आहेत आणि म्हणून पेन्शनरांचा आवाज हा संपूर्ण प्रत्येक राज्यामध्ये घुमतो आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी घुमतो आहे आणि म्हणून केंद्र सरकारला मिनिमम पेन्शनचा निर्णय हा घ्यावाच लागेल. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हा निर्धार आपण व्यक्त करूया. आज आपली एकता दाखवलेली आहे. आपण खाली बसलं खुर्च्या आणायला पाहिजे होत्या, परंतु आता अशी अवस्था आहे की पेन्शन संघटनेचे पैसे संपत आले पण पेन्शन काही वाढली नाही. ही परिस्थिती आहे. परंतु आपला विश्वास आहे की कामगार चळवळीने आत्तापर्यंत लढून आपण मिळालेला आहे आणि म्हणून येणारा काळ या देशाच्या सरकारला यांनी देश उभा करण्याकरता 30 वर्ष 35 वर्ष सेवा केली. त्यांना जगण्यासाठी 9,000 रुपये पेन्शन घेतल्याशिवाय आमचा श्वास जाणार नाही. या पद्धतीने आपण संघर्ष करूया. मोठ्या संख्येने आपण इथं आलात याबद्दल सर्वांचं पेन्शन फेडरेशनच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि देश पातळीवरची एक मिटिंग होणार आहे. त्या मिटिंगमध्ये काही निर्णय होणार आहेत की जसं काही लोक आता पायी मुंबईला लॉंग मार्चला जातात, आता आपण ते पायी चालू शकत नाही याची जाणीव आपल्याला आहे. परंतु आपली भूमिका आहे. एक मुद्दा मी सातत्याने मांडतोय, जर या देशातल्या पेन्शनरांनी ठरवलं की आम्हाला 5 दिवस 7 दिवस जेलमध्ये जायची तयारी, तर या देशातले जेल हे कमी पडणार आहेत आणि त्याशिवाय हा मोदी बाबा काही जागा होणार नाही. म्हणून मला असं वाटतं सातत्याने बोलतो आहे या देशामध्ये जोपर्यंत EPS पेन्शनर जर आपण 83 लाख असू, त्या 83 लाखातून कमीत कमी 10 लाख लोक जरी आपण सेंट्रल जेलमध्ये जाऊन बसतो तर या मोदी बाबाचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही. अशा मोठ्या आंदोलनाची तयारी येणाऱ्या काळामध्ये आपण करूया. परंतु साथ तुमची सगळ्यांची मिळायला पाहिजे तर ते आंदोलन पुढे जाणार आहे. आपण म्हणायचो की आमची वय ही आमची प्रॉपर्टी आहे, परंतु या केंद्र सरकारला तुमच्या वयाचं काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त मतांचं देणं घेणं आहे. म्हणून लाडली बहिणीसाठी 1500 रुपये एका याच्यात त्यांनी जमा करून दिले आणि मात्र जो प्रश्न घेऊन त्यांनी 30 वर्ष काम केलं त्या पेन्शनरांना 1000 रुपये पेन्शन 1500 रुपये पेन्शन देत आहेत. याचा अर्थ राज्याचं सरकार, दिल्लीचं सरकार आपल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय. उद्याचा संप हा देशभरातल्या 30 कोटी लोक उद्या रस्त्यावरती दिसणार आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळात कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न उद्याच्या संपातून पुन्हा ऐरणीवर येतील आणि या सरकारला विचार करावा लागेल आणि म्हणून आज आंदोलन केलेलं आहे आणि उद्याच्या आंदोलनाला आपण पाठिंबा व्यक्त केला आहे. उद्या ज्यांना ज्यांना शक्य आहे तरी जरूर आपण गोल्ड क्लबला सकाळी 10 वाजता यावं असं आवाहन करतो. मोठ्या संख्येने आपण सहभागी झालात याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपलं शिष्टमंडळ निवेदन द्यायला जाईल, जे जाणाऱ्यांमध्ये त्यांची नावं जोशी साहेब आपल्यासमोर जाहीर करतील.